मित्रांनो नमस्कार. स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल दररोज आपणासाठी घेऊन येत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जे गणित अवघड वाटतात त्या गणिताची शॉर्ट ट्रिक या ठिकाणी स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये दररोज आपल्याला पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत राहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलच्या. पाहूयात या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधला हा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न जो की स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. प्रश्न असा आहे, x अधिक y x भागिले x छेद y बरोबर 17/4. तर x छेद y बरोबर किती पहा. या ठिकाणी दोन एकपदीची इथं अंशस्थानी बेरीज केलेली आहे आणि त्याच दोन एकपदीची अंशस्थानी काय केलेली आहे, वजाबाकी केलेली आहे. शॉर्ट ट्रिकनं हे उदाहरण कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय करायचं आहे, अंशस्थानी या ठिकाणी x आणि y ची बेरीज आहे आणि छेदस्थानी x आणि y ची काय आहे, वजाबाकी करायची या ठिकाणी केलेली आहे. काय करायचं आहे, डायरेक्ट या ठिकाणी आपण उत्तराकडे वळूया. अंश आणि छेद, इथे अंश 17/4 ही त्याची किंमत दिलेली आहे. काय करायचं, या दोन्हींची एकदा बेरीज करायची आहे. अंशस्थानी काय करायची, बेरीज करायची. मग 17 अधिक 4 17 अधिक 4 बरोबर किती झाले, 17/4 21 लिहायचं 21. त्यानंतर याच दोन्हींची इथं काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. 17 वजा 4 17 वजा 4 किती झाले, 17 वजा 4 13. मग या ठिकाणी आलं 13. मग अंश द्या 21 आणि छेद द्या 13. हे झालं आपलं उत्तर. लक्षात घ्या काही, या ठिकाणी या दोन एकपदीची बेरीज, छेदस्थानी त्या दोन एकपदीची वजाबाकी आणि त्याची काय दिलेली आहे, किंमत दिलेली आहे इथे. तर या ठिकाणी x आणि y याची किंमत विचारलेली आहे. डायरेक्ट जी किंमत दिलेली आहे, अंश आणि छेद यांची अंशस्थानी बेरीज करा आणि अंश आणि छेद यांची छेदस्थानी वजाबाकी करा, उत्तर लिहा. हे आपलं उत्तर तयार या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर परत दुसरा प्रश्न बघा, a अधिक b छेद a वजा b यांची किंमत किती आहे, 10/3. पहा दोन एकपदींची इथं बेरीज a आणि b यांची बेरीज, त्याच दोन एकपदीची छेदस्थानी a आणि b ची काय आहे, वजाबाकी आहे. या ठिकाणी त्याची किंमत दिलेली आहे 10/3. काय करायचं आहे, उत्तर काढताना अंशस्थानी या ठिकाणी दिलेल्या किमतीतील अंश आणि छेद यांची बेरीज करायची आहे. अंश आणि छेद सांगा, अंश किती आहे 10 10 अधिक छेद किती आहे 3 10 अधिक 3 किती झाले 13. आणि छेदस्थानी परत या ठिकाणी या दोन्हींची वजाबाकी करा. 10 वजा 3 बरोबर किती आलं 7. म्हणजे आपलं उत्तर आलं 13/7. झालं की नाही, एका सेकंदात या ठिकाणी उत्तर तुम्ही काढू शकताय. पुढचं उदाहरण बघा, m अधिक n भागिले m वजा n. m आणि n या दोन एकपदींची अंशस्थानची बेरीज इथं दिलेली आहे आणि m वजा n या दोन्हींची छेदस्थानी या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे. किंमत दिली 9/7. काय करायचं आहे, अंशस्थानी अंश आणि छेद यांची बेरीज करा आणि छेदस्थानी याच अंश आणि छेदची काय करा, वजाबाकी करा. उत्तर डायरेक्ट आपण लिहूया. 9 आणि 7 किती झाले, 9 7 झाले 16. मग या ठिकाणी 16 लिहून टाका. छेद 9 आणि 7 यांची वजाबाकी किती आली, 9 मधून 7 कमी करा, खाली किती राहतात 2 राहतात. म्हणजे 16/2. पहा 16/2 ला परत संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो. 2 ने 16 ला भाग जातो. पहा 1 2 आणि 2 8 16. म्हणजे याचं उत्तर आपलं किती येतं, 8/1 म्हणजे किती येतं 8. येते लक्षामध्ये. काय करायचं आहे, दिलेली किंमत अंश आणि छेद या ठिकाणी एकपदीची अंशस्थानी बेरीज, त्याची एकपदीची अंशस्थानी वजाबाकी दिली असेल, त्याची किंमत दिली असेल आणि या ठिकाणी आपल्याला त्यातील दोन चल जे आहेत x आणि y यांच्या किमती या ठिकाणी काढायला सांगितले. x आणि y यांची किंमत काढायला सांगितलेली असेल तर या ठिकाणी अंश आणि छेद यांची अंशस्थानी डायरेक्ट बेरीज करा, अंशस्थानी लिहा आणि त्या दोन्हींची वजाबाकी करून छेदस्थानी लिहा. आपल्या या ठिकाणी एका सेकंदामध्ये उत्तर तयार होतं. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, असं जर या ठिकाणी गणित परीक्षेत आलं तर सेकंदामध्ये तुम्ही या ठिकाणी गणित सोडवणार आहात. पुढील गणित तुमच्यासाठी दिलेला आहे. गणित आहे p अधिक q छेद p वजा q बरोबर 5/3. तर p छेद q बरोबर किती, उत्तर या टेकने काढा आणि कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी उत्तर मला कळवायला विसरू नका. पाहत रहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल.
कशासाठी तर दररोज परीक्षेसाठी या ठिकाणी अति महत्त्वाच्या ज्या गणिताच्या ट्रिक आहेत त्या ट्रिक मिळवण्यासाठी तोपर्यंत भेटूयात या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.